सुरेश दस जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन सांगतात की मी काय एवढा साधू संत आहे का, माझं बी काहीतरी असतं चलते चालू आणि खंडणीचे खोटे गुन्हे अन्नावर तुम्ही दाखल करता. त्यांना विचारा तुमची अर्थव्यवस्था चालती कशावर, तर ते काय म्हणतात मी काय एवढा मोठा साधू संत आहे का, आमचं काहीतरी असतं चलते मी चलते म्हणजे काय नेमकं. म्हणजे त्यांचं ह्याच्यावर ते बी खंडणी गोळा करतात, सगळं करतात आणि खोटे गुन्हे आपल्या अन्नावर दाखल करतात. मग अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे, जे सत्य परिस्थिती आधी दाखवायला पाहिजे. सुरेश दस जे आमदार आहे ना, बीड जिल्ह्यातला एकमेव सत्तेत असताना विरोध करतंय. फक्त ह्याच्या पोटात दुखतंय की ताई आणि धनंजय मुंडे मंत्री व्हायले, तर एवढं त्याच्या निवडणुकीच्या इलेक्शनच्या अगोदर 5 कोटी त्या माय घालायला नेले तर सुरेश दसनं अण्णा कोण, आणि ते बुडविण्यासाठी हे राजकारण करतो. तो हरामखोर आहे, एकमेव गद्दार माणूस आहे सत्तेमधला. भाजप आम्हीच आहे, तर भाजपबद्दल नाही बोलायचं आम्हाला, पण सत्तेमधला आमदार गद्दार आमदार म्हणजे एकच आहे बीड जिल्ह्यात. सुरेश दस जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन सांगतात की मी काय एवढा साधू संत आहे का, माझं बी काहीतरी असतं चलते चालू आणि खंडणीचे खोटे गुन्हे अन्नावर तुम्ही दाखल करता. त्यांना विचारा तुमची अर्थव्यवस्था चालती कशावर, तर ते काय म्हणतात मी काय एवढा मोठा साधू संत आहे का, आमचं काहीतरी असतं चलते मी चलते म्हणजे काय नेमकं. म्हणजे त्यांचं ह्याच्यावर ते बी खंडणी गोळा करतात, सगळं करतात आणि खोटे गुन्हे आपल्या अन्नावर दाखल करतात. मग अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे, जे सत्य परिस्थिती आधी दाखवायला पाहिजे. सुरेश दस जे आमदार आहे ना, बीड जिल्ह्यातला एकमेव सत्तेत असताना विरोध करतंय. फक्त ह्याच्या पोटात दुखतंय की ताई आणि धनंजय मुंडे मंत्री व्हायले, तर एवढं त्याच्या निवडणुकीच्या इलेक्शनच्या अगोदर 5 कोटी त्या माय घालायला नेले तर सुरेश दसनं अण्णा कोण, आणि ते बुडविण्यासाठी हे राजकारण करतो. तो हरामखोर आहे, एकमेव गद्दार माणूस आहे सत्तेमधला. भाजप आम्हीच आहे, तर भाजपबद्दल नाही बोलायचं आम्हाला, पण सत्तेमधला आमदार गद्दार आमदार म्हणजे एकच आहे बीड जिल्ह्यात.